हॅलो पाहतोय की हातामध्ये बॅनर घेऊन दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय आणि रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करावी ही मागणी जी आहे ती पक्षाने लावून धरली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत जगतापांनी आरोप केलेला आहे की या हॉस्पिटलचे जवळपास 34 कोटी रुपये जे आहेत ते पडून आहेत आणि 10 लाख रुपये जे आहेत ते गर्भवती महिलेला मागण्यात आले। त्यामुळे या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये जाणार अशा पद्धतीने सुद्धा पवित्रा जो आहे तो या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण पाहतोय की हॉस्पिटलच्या बाहेर ठिय्या मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय कारवाईची मागणी करताय? आम्ही या हॉस्पिटलचं प्रमाणपत्र रद्द करावं अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागणी करतो। हे सातत्याने गोरगरिबांचे हाल या हॉस्पिटलमध्ये होत आहेत। कारवाई झाली पाहिजे। मंगेशकर हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना रद्द झाला पाहिजे आणि हे रुग्णालय नाही, हे दुकान थाटले दुकान काय टाकले दुकान, हे कमर्शियल दुकान आहे आणि सरकारी पैसा लुटायचा। कारवाईची मागणी करतात। कडक कारवाई व्हायला पाहिजे, ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, डॉक्टरांवर प्रशासनावर इथल्या जे काय आहेत त्यांच्यावर। कारण प्रेग्नंट बाई होती आणि ट्रीटमेंट इथं चालू असताना 3 लाख रुपयाला काहीच किंमत न देता त्यांनी 10 लाख रुपये मागवले। हे पण या ठिकाणी आंदोलनाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी रुग्णालय प्रशासनावर कारवाई मागणी केली आहे। काय मागणी असणार आहे? काय मागणी? आमच्या 3 मागण्या आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी या पुणेकरांच्या भल्यासाठी या हॉस्पिटलला 6 एकर जमीन मोफत दिली होती। आमचा लता दीदींबद्दल कालही आदर होता, आज येईल उद्या पण राहील। पण मंगेशकर कुटुंबीय आज फक्त धंदा करायला बसलेले, त्यांना पुणेकरांच्या जीवाशी काही घेणे देणं नाही, म्हणून या मंगेशकर हॉस्पिटलकडून ही जमीन परत घेण्यात यावी। त्याचबरोबर जो 34 कोटी निधी त्यांच्याकडे पडून आहे ज्याच्यामध्ये गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा दिली गेली पाहिजे किंवा अत्यावश्यक रुग्णांना मोफत सेवा दिली गेली पाहिजे, त्या निधीचा वापर करण्यात आला नाही। त्याची चौकशी करून त्याच्यामध्ये जे दोष असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। या सगळ्या प्रकारात डॉक्टर घैसास, लेबर रूमच्या कांगणे मॅडम आणि गोसावी मॅडम बिलिंग सेक्शनच्या यांनी या महिलेच्या जीवाशी खेळ केला, त्याच्यामुळे त्याच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाच्या वसुलीसाठी या नका हॉस्पिटलला लगेच टाळं लावण्यात यावं ही आमची मागणी राहील। महिला आघाडी सुद्धा आपल्या बरोबर आहे। एका गर्भवती महिलेला 10 लाख रुपये मागण्यात आले म्हणून जीव गमवावा लागतो। पुण्यासारख्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे अतिशय दुर्दैवी घटना आहे। केवळ पैशाच्या मागणी करता एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आणि हे जे हॉस्पिटलचं प्रशासन आहे त्याच्यावरती सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि हे हॉस्पिटल त्वरित बंद करण्यात यावं ही आमची मागणी आहे। घैसास आणि त्याच्यामध्ये लेबर रूमच्या ज्या गोसाई मॅडम आहेत यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही चिल्लर। कारण की आता मंगेशकर कुटुंबियाला भीक लागलेली आहे, त्यांना या ठिकाणी पुणेकरांच्या जीवाशी काही घेणे देणं नाही, त्यामुळे ही आता भीक द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे की आता तरी हे पुणेकरांचे कष्टाचे पैसे आहेत, हे भीक मागून स्वीकारा। कारण की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कुठल्या एका जनतेची सेवा करायची नाही तर तुम्हाला फक्त धंदाच करायचा आहे, त्यामुळे ही भीक द्यायला त्यांना आम्ही आलेलो आहोत। त्याचबरोबर म्हणून या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने 27 कोटी रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता या हॉस्पिटल लगेच सील लावावं। त्याचबरोबर पुणे पोलिसांनी घैसास असतील, गोसावी मॅडम असतील किंवा कांगणे मॅडम असतील यांच्यावर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं हे हॉस्पिटल चॅरिटेबल नाही हॉस्पिटल आहे। हे हॉस्पिटलला दिलेली जमीन ही पुणेकरांची महाराष्ट्र शासनाची आहे। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी ही जमीन पुणेकरांच्या भल्यासाठी दिली होती, ती जमीन परत घ्यावी, अन्यथा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जमिनीचे हजारो कोटी रुपये यांच्याकडून वसूल करून हे पुन्हा शासनाच्या तिजोरीत जमा करावे। हे धक्कादायक आहे। ज्या नका देवेंद्र फडणवीसांनी यांना काल परवा परत सवलत दिली आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारतची योजना इथं स्वीकारली जात नाही। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाची जी महात्मा फुले योजना आहे ती स्वीकारली जात नाही। एक प्रकारे हे हॉस्पिटल हे राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पुणे महानगरपालिकेला चॅलेंज करत आहे की आम्ही हो इथं धंदा करायला आलेलो आहे, आमचं नाव मंगेशकर आहे, तुम्हाला जे काय वाकडं करायचं ते करा आणि शासनामध्ये यांना
धाक दाखवण्याची धमक नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. हे का लता दिदींचं नाव विश्वामध्ये आहे, पण लता दिदी ह्या लता दिदी होत्या, त्याच्यामुळं त्यांच्या नावाचा वापर करून मंगेशकर कुटुंब पैसा कमवण्याकरता, धंदा करण्याकरता या ठिकाणी त्यांच्या नावाचा गैरवापर करते, आमचा थेट आरोप आहे. तेच मान्य देवेंद्र फडणवीसांनी मागच्या 2 महिन्यापूर्वी एक जमीन दिलेली आहे, त्या जमिनीचा सुद्धा या ठिकाणी कुठेतरी नाही का गैरवापर होतोय, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी ही जमीन परत घ्यावी, ही सुद्धा आमची आग्रही मागणी आहे. 27 कोटी रुपये टॅक्स टाकलेला आहे. एकीकडे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले हे सर्वसामान्य नागरिकांचा फक्त 3 लाख रुपयाचा टॅक्स वसूल करण्याकरता त्यांच्या घराला किंवा दुकानाला सील मारतायत, आणि इथं 27 कोटी रुपये मात्र पडून असताना किंवा 27 कोटी रुपयाचा टॅक्स प्रलंबित असताना ती वसुली केली जात नाही, हे सुद्धा दुर्दैव आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या 7 दिवसात जर महापालिका आयुक्तांनी जर ही वसुली केली नाही तर महापालिका आयुक्तांनाच आम्ही अनाका या ठिकाणी प्रतिवादी करून त्या ठिकाणी हायकोर्टात खेचू, हा महापालिकेला सुद्धा आमचा इशारा राहील. असं आहे की प्रत्येक हॉस्पिटलला 10% राखीव बेड हे ठेवावे लागतात, ज्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट्स असतील किंवा कमी उत्पन्न गटातले असतील यांच्यासाठी ते बेड रिझर्व ठेवले जातात. त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसात शासनाने यांनी तो जो काय 34 कोटीचा निधी आहे ज्याच्यातून गोरगरिबांची सेवा केली जावी, त्या निधीचा कसा वापर झाला त्याचा एकदा तक्ता जाहीर करावा, आणि त्याचबरोबर जे 10% बेड हे सर्वसामान्य नागरिकांना दिले जातात त्याचा काय वापर झाला हे मागच्या 10-20 वर्षाचा ताळेबंद हा सुद्धा पुणेकरांसमोर जाहीर करायला समजू. ही चिल्लर आता हॉस्पिटलला भीक म्हणून देणार आहोत, कारण आता मंगेशकरांना पुणेकरांच्या आरोग्याशी काही घेर दिलं नाही, त्यांना भीकच हवी आहेत. कारण सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावरून जातात तर त्याची चिल्लर दिली ती आम्ही मंगेशकरांना सोपवणार आहोत. की या ठिकाणी चिल्लर जी आहे ती आणण्यात आलेली आहे, आणि ही चिल्लर आम्ही रुग्णालय प्रशासनाला देतोय अशा पद्धतीचं पवित्र आपण पाहतो या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेला आहे. आणि आपण पाहतो की अशा पद्धतीने जे आहे की आंदोलन करून या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी केलं जात आहे. जमीन पर ही चिल्लर मंगेशकरांना द्यायला आलोय. मंगेशकर हॉस्पिटलनी मंगेशकर कुटुंबियांपर्यंत चिल्लर पोहोचवावी, कारण त्यांना धंदाच करायचा आहे. पुणेकरांच्या भीकेतला मिळालेला पैसा सुद्धा धंदा म्हणून त्यांनी स्वीकारावा ही आमची त्यांना विनंती आहे. खुलासा करण्यात आला, कालचा खुलासा कसं पाहता? ह्या कालचा प्रकारे हा एकूणच नका जे काय सर्वसामान्य माणुसकी असी त्या माणुसकीचा केलेला अंत असं मी समजतो. कारण की एखादी महिला 10 लाख रुपये जर मयत होत असेल तर लता दिदी जर आजवर स्वर्गातून पाहत असेल तर त्यांना त्यांच्या मंगेशकर कुटुंबाची लाज वाटत असेल एवढं नक्की आहे. आपण पाहतोय की काळ्या फिती बांधून या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातोय, आणि जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालय प्रशासनावरती कारवाई करा ही सगळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.